नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो उवाध्यायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेणनेद्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। चारही गतींमधील समस्त जीवांच्या अनादिकालीन दुःखाचा अभाव करण्यामध्ये समर्थ असणारी अशी ही द्वादशांग रूप जिनवाणी, आणि या द्वादशांग रूप जिनवाणीमध्ये अनादिकालीन दुःखाचा परिहार करण्यासाठीचा अमोघ उपाय या वीतराग शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेला आहे। किती ही आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट आहे की अनादिकालीन दुःखाचा अभाव करण्यासाठी अनंत काळाची आवश्यकता नाही। काय सांगितलं? अनादि काळापासून आपण या संसारामध्ये चतुर्गतीच्या परिभ्रमणामध्ये दुःख भोगत आलेलो आहोत, पण तरी सुद्धा या दुःखाचा अभाव करण्यासाठी आपल्याला अनंत काळापर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही। आपण या जिनवाणीचा आश्रय घेऊन, पंचपरमेष्ठींचा अवलंबन घेऊन आपण आपल्या या पुरुषार्थाद्वारे अनादिकालीन दुःखाचा अभाव केवळ एका अंतर्मुहूर्तामध्ये म्हणजे क्षणभरातच आपण या दुःखाचा अभाव करू शकतो। पहा ना, गिरीकंदरांमध्ये किंवा पर्वतांच्या मध्ये असं म्हणतात की खूप काही किलोमीटर अंतरापर्यंतच्या काही गुफा आहेत, काही गुहा आहेत, आणि त्या गुहांच्या अंतापर्यंत आजपर्यंत कोणी पोचलेलंच नाही। कल्पना करा, डोंगराच्या आतमध्ये काही किलोमीटर पर्यंत गुफा आहेत, गुहा आहेत, आणि त्यामध्ये आजपर्यंत कोणी गेलेलंच नाही, आणि सूर्याचा प्रकाश सुद्धा अशा या गुफांमध्ये कधीही पोचलेला नाही। म्हणजे शेकडो हजारो वर्षांपासून या डोंगरांच्या अंतर्भागामध्ये केवळ अंधाराचंच साम्राज्य आहे, जिथे कधीही प्रकाश झालेलाच नाही। आता मला सांगा, अशा शेकडो आणि हजारो वर्षांपासून साचून राहिलेल्या त्या अंधाराचा नाश करण्यासाठी पुन्हा शेकडो आणि हजारो वर्षांची आवश्यकता आहे का? पुन्हा त्या अंधाराला तेथून बाहेर काढण्यासाठी आपल्याला तितकाच काळ घालवण्याची आवश्यकता आहे का? बिलकुल नाही। तर कितीही वर्षांपूर्वीचा अंधकार असू दे, केवळ एक प्रकाशाचा किरण, केवळ एक अग्नीची ठिणगी या शेकडो वर्षांपासूनच्या अंधाराला नष्ट करू शकते, तो भाग उजळवून टाकू शकते। अगदी त्याचप्रमाणे तुमच्या माझ्यासारख्या जीवात्म्यांचं हे दुःख अनादिकालीन असेना का, परंतु आपण या पंचपरमेष्ठींच्या आणि जिनधर्माच्या अलौकिक शरणाद्वारे निश्चितच या अनादिकालीन दुःखाचा अभाव केवळ अंतर्मुहूर्तात करू शकतो, आणि ते पौरुष कशा प्रकारे जागृत करायचं याचा उपाय आणि याचा उपदेश आपल्याला या जिनवाणीमध्ये सांगण्यात आलेला आहे। आपण या जिनवाणीचं एक प्रमुख अंग की एक प्रमुख शास्त्र बृहद्रव्य संग्रह या ग्रंथाचा स्वाध्याय करीत आहोत। आचार्य श्री नेमिचंद्र सिद्धांती देव यांचा आपण परिचय पाहिला।
त्याचप्रमाणे या शास्त्र स्वाध्यायासाठी आवश्यक असणाऱ्या 6 मूलभूत गोष्टी जाणून घेतल्यानंतर कालच्या व्याख्यानामध्ये आपण मंगलाचरणाची प्रथम पंक्ती पाहिली होती की ज्याचा अर्थ असा होता की ज्या जिनवर वृषभांनी जीवम अजीवम दव्वम निर्दिष्टम, म्हणजे ज्या जिनवर वृषभांनी द्रव्य जीव आणि अजीव द्रव्यांचे वर्णन केलेले आहे. आता जिनवर वृषभ या शब्दाचा आपण अर्थ काल पाहिला होता. जिन म्हणजे ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला असे अल्पपुरुषार्थी गृहस्थ जीव. जिनवर म्हणजे त्यांच्यामध्येही श्रेष्ठ असणारे आणि सकल संयमाने सहित असणारे जे महाव्रती मुनिराज आहेत, ते महाव्रती मुनिराज जिनवर आहेत. गणधर परमात्मा हे देखील जिनवर आहेत आणि जिनवर वृषभ म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ असणारे असे तीर्थंकर परमात्मा म्हणजे जिनवर वृषभ आहेत. आता या वृषभ शब्दाद्वारे आपण पहिले वृषभनाथ तीर्थंकर म्हणजेच आदिनाथ भगवान यांचाही उल्लेख करू शकतो, परंतु येथे या मंगलाचरणामध्ये जिनवर वृषभ या पदाद्वारे केवळ पहिल्या वृषभदेव म्हणजेच आदिनाथ तीर्थंकरांना नमस्कार केलेला आहे असं नाही, तर उपलक्षणाने समस्त 24 तीर्थंकर आणि समस्त तीर्थंकर परंपरा यांना येथे जिनवर वृषभ या पदाने संबोधण्यात आलेले आहे. आता किती आश्चर्याची आणि सुंदर गोष्ट आहे की खरं म्हणजे अरिहंतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत ते सिद्ध भगवान. कारण अरिहंत परमात्म्यांनी 4 घाती कर्मांचा नाश केलेला आहे आणि सिद्ध परमात्म्यांनी 4 घाती आणि 4 अघाती अशा सर्वच 8 कर्मांचा नाश केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा जे 4 घाती कर्मांचा नाश करून अरिहंत बनतात तेच आणखी पुरुषार्थ करून सिद्ध पदाला म्हणजेच मोक्षाला प्राप्त करतात. म्हणजे तसं पाहायला गेलं तर समस्त कर्मांचा अभाव करणारे सिद्ध परमात्मा सर्वश्रेष्ठ आहेत. आणि मग अशा सिद्ध परमात्म्यांना येथे मंगलाचरणामध्ये नमस्कार न करता त्या सिद्धावस्थेपूर्वीची अवस्था असे अरिहंत परमात्मा त्यांना येथे का बरं नमस्कार केला असेल, तीर्थंकर परमात्म्यांना का नमस्कार केला असेल, तर त्याची 2 उत्तरं आहेत. पहिलं कारण आहे ते म्हणजे की सिद्ध परमात्म्यांना जरी 8 कर्मांचा अभाव झाला असला तरी ते अशरीरी असल्यामुळे त्यांच्याद्वारे उपदेश प्राप्त होत नाही. आणि हे जे अरिहंत परमात्मा आहेत किंवा तीर्थंकर परमात्मा आहेत यांच्याद्वारे समव शरणामध्ये म्हणजे काल सांगितलं होतं धर्मसभेमध्ये समस्त जीवांना आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग उपलब्ध होतो. ही द्वादशांगरूप जिनवाणी उपलब्ध होते आणि म्हणून आपलं प्रयोजन साधण्यामध्ये आपल्याला मोक्ष मार्गाची प्राप्ती होण्यामध्ये आवश्यक अशी जी देशना असा जो जिनांचा उपदेश तो अरिहंतांच्या द्वारे प्राप्त होतो आणि म्हणून आपलं प्रयोजन अरिहंतांच्या द्वारे सिद्ध होत असल्यामुळे येथे पहिल्या मंगलाचरणामध्ये तीर्थंकर परमात्म्यांना नमस्कार केलेला आहे. आणि हेच कारण आहे की नमोकार मंत्रामध्ये सुद्धा नमो सिद्धाणम अशी सुरुवात न होता नमो अरिहंताणम यांना पहिल्यांदा नमस्कार केलेला आहे आणि मग द्वितीय चरणामध्ये नमो सिद्धाणम अशा प्रकारे सिद्ध भगवंतांना नमस्कार केलेला आहे. कारण आपल्या मोक्ष मार्गाच्या प्रयोजनाची सिद्धी ही अरिहंतांच्या द्वारे सिद्ध होते, त्यांच्याकडून आपल्याला उपदेश मिळतो. म्हणून कृतज्ञतेच्या भावनेने पहिल्यांदा अरिहंतांना नमस्कार करण्यात आलेला आहे आणि मग त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या सिद्ध भगवंतांना नमस्कार करण्यात आलेला आहे. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे की अध्यात्मशास्त्रांमध्ये काळजीपूर्वक ऐकावं, ज्याच्यामध्ये निश्चयनयाची मुख्यता असते, ज्याच्यामध्ये आत्मा परमात्मा यांच्या स्वरूपाचं खूप विस्ताराने वर्णन केलेलं असतं, अशा अध्यात्मशास्त्रांमध्ये मंगलाचरणामध्ये सिद्ध भगवंतांना नमस्कार करण्यात येतो. तर याउलट ज्या शास्त्रांमध्ये
आत्मा परमात्म्यासोबतच समस्त विश्वाचं वर्णन करण्यात येतं. म्हणजे हे विश्व कसं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणती द्रव्य राहतात आणि परस्पर द्रव्यांचा संबंध कसा आहे, अशा प्रकारे विश्वव्यवस्थेचं वर्णन ज्या शास्त्रांमध्ये येतं, अशा आगमशास्त्रांमध्ये सर्वप्रथम मंगलाचरणामध्ये अरिहंत परमात्म्यांना नमस्कार करण्याची पद्धती आहे. पुन्हा एकदा सांगतो, अध्यात्मशास्त्रांमध्ये मंगलाचरणामध्ये सिद्ध परमात्म्यांना मुख्य रीतीने नमस्कार करण्यात येतो. उदाहरणार्थ समयसार ग्रंथासारख्या शास्त्रामध्ये वंदित तु सौव सिद्धे अशा प्रकारे मंगलाचरणामध्ये सिद्ध परमात्म्यांना नमस्कार करण्यात आला. तर ज्याच्यामध्ये संपूर्ण 6ही द्रव्यांचं वर्णन मुख्यतया केलं जाणार आहे, विश्वस्वरूपाचं वर्णन केलं जाणार आहे, समस्त द्रव्य व्यवस्थेचं वर्णन केलं जाणार आहे, अशा आगम प्रधान ग्रंथामध्ये बृहद्रव्य संग्रह सारख्या ग्रंथामध्ये येथे तीर्थंकर परमात्म्यांना मुख्य रीतीने नमस्कार करण्यात आलेला आहे. यावरून कुणीही आपल्या श्रोत्यांपैकी असा ग्रह करता कामा नये की अमुक शास्त्रे ही केवळ अध्यात्मशास्त्रे असतात आणि अमुक शास्त्रे ही केवळ आगमशास्त्रे असतात, असा कोणताही शास्त्रांमध्ये भेद नाही. खरं म्हणजे सर्वच शास्त्रांमध्ये आगमही आहे आणि सर्वच शास्त्रांमध्ये अध्यात्म सुद्धा आहे. असं अगदी कट टू कट वर्गीकरण करता येत नाही. पण तरी देखील त्या शास्त्रामध्ये आलेल्या विषय वस्तूला अनुलक्षून ज्यामध्ये अध्यात्माची प्रधानता आहे, मुख्यता आहे, आत्मा आणि आत्म्याचं सुख या विषयाला मुख्य केलेलं आहे, ऊर्ध्व केलेलं आहे, अशा ग्रंथांना अध्यात्मशास्त्र म्हणतात. त्यामध्ये सुद्धा आगम असतोच. आणि याउलट ज्या शास्त्रांमध्ये विश्वव्यवस्था आणि द्रव्य यांचं वर्णन प्रधानतेने मुख्य रीतीने करण्यात येते, अशा शास्त्रांना आगमशास्त्र म्हणतात. आणि त्या आगमशास्त्रांमध्ये सुद्धा अध्यात्म हे असतेच. फक्त मुख्य आणि गौण, प्रधान आणि अप्रधान एवढाच फरक आहे. तर यावरून आपण या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण आपण या स्वाध्यायाला प्रारंभ करणार आहोत. काही लोक खूप जाणकार आहेत, खूप वर्षांपासून स्वाध्याय करताहेत, त्यांना कदाचित या गोष्टींची माहिती असेल. परंतु जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी मी मुद्दाम सांगतो आहे, त्या आपण निश्चितच लक्षात ठेवाव्यात. तर हा ग्रंथ की ज्याच्यामध्ये 6 द्रव्यांचं, 7 तत्वांचं, 9 पदार्थांचं आणि मग नंतर रत्नत्रयाचं सुद्धा वर्णन केलं जाणार आहे, अशा या बृहद्रव्य संग्रह ग्रंथाच्या प्रारंभी येथे आचार्य नेमिचंद्र सिद्धांती देव सर्वप्रथम समवशरणामध्ये विद्यमान जिनवर वृषभ या पदाद्वारे वृषभदेव तीर्थंकरांना म्हणा किंवा आदिनाथ तीर्थंकरांना म्हणा किंवा त्या निमित्ताने समस्त 24 तीर्थंकरांना आणि समस्त अरिहंत परंपरेला येथे वंदन करतात, नमस्कार करतात. आता पुढे आपण पाहूया. आता तिसरं पद आहे देविंद विंद वंदम. आता असे हे तीर्थंकर परमात्मा आहेत कसे, तर देविंद विंद वंदम. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. देविंद म्हणजे देवेंद्र, देवांचे इंद्र. आणि विंद, विंद म्हणजे वृंद, वृंद म्हणजे समूह, आणि वंद म्हणजे वंदनीय. तर देवेंद्रांच्या समूहाद्वारे वंदनीय, बघा लिहिलेलं आहे देवेंद्र वृंद वंद्यम, की देवेंद्रांच्या समूहाद्वारे सुद्धा जे वंदनीय आहेत असे हे जिनवर वृषभ म्हणजे तीर्थंकर परमात्मा आहेत. पहा किती सुंदर आहे. किती आहेत हे इंद्र. आता देवेंद्र म्हटले ना, तर 4 गती असतात. एक मनुष्य गती, तिर्यंच गती, देवगती आणि नरक गती. तुम्ही आणि आम्ही सर्वजण काय आहोत, मनुष्य गतीतले जीव आहोत. पशु, पक्षी आणि वनस्पती, जनावर, पशु, पक्षी आणि वनस्पती ह्या सगळ्या तिर्यंच गतीतले जीव आहेत. आणि आपल्या या मध्यलोकाच्या खालच्या बाजूस 7 नरक आहेत. तर त्या 7 नरकांमध्ये नारकी जीव राहतात. याउलट आपल्या या मध्यलोकाच्या वरच्या बाजूस काय आहेत, स्वर्ग आहेत. तर या स्वर्गांमध्ये देव राहतात. आता येथे देवेंद्र असं म्हटलेलं आहे. तर हे देवेंद्र कोण कोण आहेत, त्यांचा समूह म्हटलंय ना, मग समूह म्हणजे गठ्ठा, त्या लोकांचा संग्रह. तर देवेंद्र वृंद,
तर देवतांचे इंद्र एकूण किती आहेत? तर ते आहेत 100. किती आहेत देवांचे इंद्र? 100. कोणकोणते आहेत ते? तर त्याच्या संबंधी एक गाथा खूप प्रसिद्ध आहे, जी की या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. भवनालय 40 विंतर देवाण होंती 32 कप्पामर 24 चंदो सुरो नरो तिर्यो. तर या गाथेमध्ये 100 ही इंद्रांचं वर्णन आलेलं आहे. जे भवनवासी नावाचे देव आहेत त्यांचे 40 म्हणजे 40 इंद्र आहेत. विंतर देवाण होंती 32 म्हणजे व्यंतर नावाचे जे देव आहेत, देवतांचाच एक प्रकार आहे, तर ते व्यंतर देवांचे एकूण 32 इंद्र आहेत. कप्पामर 24 म्हणजे जे कल्पवासी देव आहेत, म्हणजेच 16 स्वर्गांमध्ये राहणारे देव आहेत, त्यांचे किती? विंतर देवाण होंती 32 कप्पामर 24 ते 24 इंद्र आहेत. असे एकूण 40 अधिक 24 अधिक 32 असे मिळून 96 इंद्र होतात. आता 4 इंद्र बाकी राहतात. ते कोणते? तर चंदो म्हणजे चंद्र, सुरो म्हणजे सूर्य, आणि नरो म्हणजे मनुष्यांचा देखील एक इंद्र आहे, तो आहे चक्रवर्ती, आणि शेवटचा तिर्यो म्हणजे तिर्यंच, आणि त्या तिर्यंचांचा देखील एक इंद्र आहे, तो म्हणजे सिंह. तर अशा प्रकारे शास्त्रांमध्ये एकूण 100 इंद्रांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आता मी थोडासा संक्षेपामध्ये सांगतो. क्रमाक्रमाने हा विषय आपण खूप विस्ताराने शिकणार आहोत, पण थोडंसं आपण परिचयाच्या दृष्टीने जाऊया, म्हणजे हा भाग आपल्याला समजावून घेणं सोपं होईल. आता हे देव जे असतात ते 4 प्रकारचे असतात. भवनवासी देव, व्यंतरवासी देव, आणि त्यानंतर कल्पवासी आणि वैमानिक. तर अशा प्रकारे एकूण 4 देवाश्चतुर्णिकायाः देवांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये सुद्धा अनेक उपप्रकार सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ पहिले जे भवनवासी देव आहेत त्यांचे 8 प्रकार आहेत. पुढचे जे व्यंतर देव आहेत त्यांचे 8 प्रकार आहेत. असे पुढे त्यांचे उपप्रकार होत जातात, आणि त्या उपप्रकारांमध्ये सुद्धा एक इंद्र आणि एक प्रतिइंद्र, अशा प्रकारे इंद्र आणि प्रतिइंद्र असे त्यांची संख्या होते. थोडक्यात सांगतो, खूप याचा विस्तार सांगता येईल. हे भवनवासी देव भवनांमध्ये राहतात, मग ते मध्यलोकात आणि अधोलोकात राहतात. मध्य आणि अधोलोकामध्ये सुद्धा अधोलोकातल्या रत्नप्रभा नावाच्या पृथ्वीमधल्या खरभाग आणि पंख भागामध्ये राहतात. खूप त्याचा विस्तार करता येईल, परंतु तेवढा विस्तार सांगितला तर नवीन लोकांना वाटेल हे केवढं मोठं जंजाळ आहे. त्यामुळे थोडा थोडा परिचय हळूहळू आपण प्राप्त करून घेऊया. थोडक्यात समजून घेऊया. देवांचा एक प्रकार आहे भवनवासी देव, ज्यांचे 10 प्रकार होतात, आणि या 10 प्रकारांचे 2 इंद्र आणि 2 प्रतिइंद्र अशा प्रकारे 4 म्हणून 10 चोक 40 अशा प्रकारे भवनवासी देवांचे 40 प्रकार होतात. व्यंतरवासी देवांचे 8 प्रकार आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा 2 इंद्र आणि 2 प्रतिइंद्र असे 4, असे एकूण 8 चोक 32 अशा प्रकारे 32 इंद्र होतात. जे ज्योतिष्कवासी देव आहेत, ज्योतिष्कवासी देव, या ज्योतिष्क देवांचे ज्यांची विमानं असतात त्यांचे 2 इंद्र, सूर्य आणि चंद्र, आणि यानंतर जे वैमानिक देव आहेत किंवा कल्पवासी जे देव आहेत तर यांचे भेद जे होतात ते एकूण त्याच्या पुढे त्यांचे एकूण 24 अशा प्रकारे 24 भेद. आता ते 24 भेद सुद्धा कसे होतात खूप सुंदर आहे, समजून घेण्यासारखं आहे. एकूण 16 स्वर्ग, त्यांच्यापैकी पहिल्या 4 स्वर्गांमध्ये 4 इंद्र असतात, त्यानंतरच्या 8 स्वर्गांमध्ये पुन्हा 4 इंद्र असतात, शेवटच्या 4 स्वर्गांमध्ये पुन्हा 4 इंद्र असतात. अशा प्रकारे 4 4 4 12 आणि पुन्हा त्यांचे प्रतिइंद्र अशा प्रकारे 24, अशा प्रकारे 24 ही संख्या येते. याचा खूप विस्तार अन्य ग्रंथांमध्ये, तत्वार्थ सूत्र ग्रंथांमध्ये आलेला आहे, तिथून आपण नक्की शिकू शकतो. याच्यामध्ये मूळ प्रयोजनभूत गोष्ट आपण कोणती लक्षात घेतली पाहिजे? हा सगळ्या संख्यांचा विस्तार तर नक्की आहेच, परंतु यामधून आपण काय शिकलं पाहिजे? तर आपण यामधून हे शिकायचं आहे की हे 100 इंद्र भगवंतांच्या समोशरणामध्ये हजेरी लावतात.
आणि त्यांच्याद्वारे हे पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. ओहो, म्हणजे भगवंतांच्या तीर्थंकरांच्या समव शरणामध्ये अशा प्रकारे भवनवासी, व्यंतर आणि हे ज्योतिष्क आणि हे ह्याच्यामध्ये जे 100 इंद्र आहेत, मनुष्यांचा इंद्र म्हणजे चक्रवर्ती आणि तिर्यंचांचा इंद्र म्हणजे सिंह, अशा प्रकारे एकूण 100 इंद्र त्या भगवंतांच्या चरणासमोर नतमस्तक होतात. आणि भक्तामर स्तोत्रामध्ये आपण म्हणतो की नाही, भक्तामर प्रणत मौली मणिप्रभाणाम मुद्योतकम दलित पाप तमो वितानम, की हे प्रभो, त्या 100 इंद्रांच्या मुकुटामध्ये लावलेली जी मणी आहे, त्यांच्या मुकुटामध्ये लावलेलं जे रत्न आहे, ते रत्न, त्या रत्नामध्ये सुद्धा जेव्हा ते इंद्र भगवंतांच्या चरणासमोर नतमस्तक होतात, तेव्हा भगवंतांच्या त्या चरणामध्ये, भगवंतांच्या पायामध्ये जो अंगठा आहे आणि त्या अंगठ्याचं जे नख आहे, त्या नखाची प्रभा, त्याचं तेज इतकं विलक्षण आहे की त्या तेजामुळे त्या इंद्राच्या मुकुटामध्ये असलेला मणीच कापू लागतो. ओहो, अद्भुत, म्हणजे किती अद्भुत आहे हे. पहा ना, या भक्तामर स्तोत्राच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ सुद्धा बऱ्याच वेळेला विपरीत केला जातो. असं सांगितला जातो अर्थ की जेव्हा 100 इंद्र भगवंतासमोर नतमस्तक होतात, तेव्हा त्यांच्या मुकुटामध्ये जो मणी आहे किंवा जे रत्न आहे, त्या रत्नाच्या प्रकाशामुळे भगवंतांच्या चरणकमलामध्ये असलेली नखे शोभायमान होतात, प्रकाशित होतात. असा नाहीये अर्थ. अर्थ असा आहे की वास्तवामध्ये मण्याला स्वतःचा प्रकाश नाहीये. मण्यामधला बाहेरून प्रकाश मिळाला तर तो चकाकून उठतो, तो तेजपुंज दिसू लागतो. मण्यामध्ये स्वतःचा प्रकाश नाहीये, याउलट त्याला बाहेरून थोडासा प्रकाश जरी मिळाला तरी तो झगमगून उठतो. अगदी तीच कल्पना येथे सांगितलेली आहे की जेव्हा 100 इंद्र भगवंतांच्या समोर नतमस्तक होतात, मस्तक झुकवतात, तेव्हा आपोआपच त्यांचा किरीट सुद्धा झुकतो, त्याच्यामध्ये लागलेली मणी सुद्धा झुकते. आणि त्यावेळेला भगवंतांचं शरीर एवढं तेजपुंज आहे, भगवंतांचं शरीर एवढं सुंदर आहे, त्यांच्या नखामध्ये सुद्धा इतकं तेज आहे की त्या तेजाची किरणं आपोआपच त्या मुकुटामध्ये लागलेल्या मण्यावरती पडतात आणि ते मणी सुद्धा झगमगून उठतात. अशा प्रकारे भगवंतांचं शरीर हे असं तेजपुंज आहे. भगवंतांच्या शरीराच्या नखाची एवढी जर कांती असेल, एवढी महिमा असेल, तर संपूर्ण शरीर किती सुंदर असेल याची आपण केवळ कल्पनाच केलेली बरी. तर अशा प्रकारे हे भगवंतांचं स्वरूप आहे. आणि भगवंतांच्या या समव शरणामध्ये धर्मसमेमध्ये असे 100 इंद्र नतमस्तक होतात. भगवंतांच्या सौंदर्याचं काय वर्णन करावं. भगवंतांच्या समोर हे जे 100 इंद्र नतमस्तक होतात ते उगीच नाही हो. सर्व प्रकारे त्यांच्यामध्ये अंतरंग बहिरंग संपूर्ण शुद्धता, संपूर्ण पवित्रता, संपूर्ण शौच धर्म पूर्णरित्या त्यांच्या अंतरंगामध्ये प्रकट झालेला आहे. आणि म्हणूनच ते त्रिलोक पूज्य बनलेले आहेत. काय आहे तीर्थंकरांची महिमा. ओहो, कधी आपण कल्पना केली आहे असा एखादा मनुष्य आपल्याला ठाऊक आहे. मनुष्य म्हणतोय मी, असा एखादा मनुष्य आपल्याला ठाऊक आहे की ज्या मनुष्याला कोणतेही आजार होत नाही, कोणताही. आता सध्या ज्या रोगानं थैमान घातलेला आहे, सगळे लोक घाबरून घराघरामध्ये बसलेले आहेत, घराबाहेर पाऊल टाकत नाहीत, सर्वपरी काळजी घेत आहेत. पण असा एखादा व्यक्ती पाहिलाय की ज्याला कधीही कोणताही आजारच होत नाही. एखादा व्यक्ती असा पाहिलाय की ज्याला कधी म्हातारपण येणारच नाही. असा एखादा व्यक्ती पाहिलाय की ज्याला भीतीच वाटत नाही. असा एखादा माणूस की ज्याला घामच येत नाही. असा एखादा व्यक्ती की ज्याला भोजनाची आवश्यकता नाही, ज्याला निहार म्हणजे मलमूत्र त्यागाची आवश्यकता नाही, ज्याला कधी घाम येत नाही. हो हो, ज्याला थुंकीचा त्रास नाही, ज्याला घाम न आल्यामुळे दुर्गंध नाही, ज्याची नखं वाढत नाहीत, ज्याचे केस वाढत नाहीत, सर्वांग सुंदर शरीर आहे, ज्याला कधी राग येत नाही, ज्याला कधी प्रेम वाटत नाही. ओहो, ज्याला कधी कोणत्याही प्रकारची दुर्वासना उत्पन्न होत नाही, ज्याला कधी आश्चर्य होत नाही. ओहो, ज्याला कधी रागद्वेषाचा भाव येत नाही. ओहो, असा एखादा मनुष्य की ज्याला संपूर्ण ज्ञान झालेला आहे, ज्याला सर्व काही ठाऊक आहे, जो तुमचं सर्व भविष्य, अनंत काळाचं भविष्य हातावरती ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे सहज पाहू शकतो. बोला, असा मनुष्य कधी पाहिलाय आपण. ओहो, असा मनुष्य असू शकतो का. ओहो, मनुष्यच,
मनुष्यच आहे तो, आणि त्या मनुष्याने पुरुषार्थपूर्वक तुमच्या माझ्यासारख्या अवस्थेला असताना सुद्धा अद्भुत अलौकिक पुरुषार्थ करून सर्व प्रकारच्या या बहिरंग दोषांचा अभाव करून संपूर्ण सर्वांग शुद्ध आणि पवित्र दशा प्राप्त करून घेतलेली आहे. त्यांचंच नाव अरिहंत, त्यांचंच नाव तीर्थंकर परमात्मा होय. अहो, त्यांचं रक्त सुद्धा गोक्षीरसम म्हणजे गायीच्या दुधाप्रमाणे श्वेतवर्णाचं झालेलं आहे. अशा परमवीतरागपणाला प्राप्त झाल्यामुळे त्यांचं बाह्य शरीर सुद्धा अत्यंत सुंदर, अत्यंत निर्दोष बनलेलं आहे. हो, ज्याच्या अंतरंगामध्ये शुद्धता प्रकट होते, निमित्त रूपाने त्यांचं बहिरंग सुद्धा त्याप्रमाणे शुद्ध झाल्या वाचून राहतच नाही. असे हे तीर्थंकर परमात्मा, असे हे अरिहंत परमात्मा असतात. हो, इतकं सर्वांग सुंदर शरीर. बोला, मी एक प्रश्न विचारतो आपल्याला. शरीराच्या सौंदर्यामध्ये शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे ते म्हणजे कामदेवाचं. जे कामदेव असतात ते खरोखर खूप सौंदर्याने युक्त असतात. त्यांच्यापेक्षा सुंदर या जगामध्ये कुणीही नाही. असं कामदेवाचं शरीर अत्यंत सुंदर असतं. आता मला प्रश्न पडलाय की कामदेव सुंदर असतात की तीर्थंकर सुंदर असतात? दोघांच्या मध्ये तुलना केली तर कामदेव अधिक सुंदर होतील की तीर्थंकर अधिक सुंदर असतील? तर मनामध्ये असा विचार येतो की तीर्थंकरांना तर अनेक विशेषता असतात. 5 कल्याणक होतात. गर्भ कल्याणक, जन्म कल्याणक, दीक्षा कल्याणक, तप कल्याणक, बोला, आणि मोक्ष कल्याणक, केवल अशी अनेक कल्याणक, 5 कल्याणक त्यांची होतात. अनेक विशेषता तीर्थंकरांच्या असतात. परंतु कामदेवाची तर दुसरी कोणतीच विशेषता नाही आहे. कामदेवाकडे एकच विशेषता आहे, ते म्हणजे शरीराचं अलौकिक सौंदर्य. मग माझा प्रश्न आहे की तीर्थंकर अधिक सुंदर असतील की कामदेव अधिक सुंदर असतील? बोला. कधी आपल्याला कदाचित वाटू शकतं की कामदेव हे शारीरिक सौंदर्यामध्ये अधिक सरस असतील, परंतु असं अजिबात नाही. तीर्थंकरांच्या सौंदर्यापुढे कामदेवाचं सौंदर्य अक्षरशः पाणी भरतं. एवढं अलौकिक सौंदर्य तीर्थंकरांचं, शारीरिक सौंदर्य एवढं उत्तुंग आहे. तुम्ही म्हणाल कुठं आहे, याचा काय शास्त्राधार आहे? म्हणून आता मी म्हटलेल्या त्या भक्तामर स्तोत्रामध्येच याचा आधार आहे. यशांत राग रुचिभी परमाणुभिस्त्वं निर्मापितस्त्रिभुवनैक ललामभूत तावंत एव खलुते प्रणव पृथिव्याम यत्ते समानम परम नहि रूपमस्ति. शेवटच्या ओळीमध्ये काय म्हटलेलं आहे? यत्ते समानम अपरम रूपम नहि अस्ति. हे प्रभो, ज्या दिव्य आणि शांत परमाणूंनी, सुंदर परमाणूंनी तुमच्या शरीराची रचना झालेली आहे, खरोखर ते सुंदर परमाणू या विश्वामध्ये तितकेच होते. आणि ते सगळे सुंदर परमाणू तुमच्या शरीराच्या रचनेसाठी खर्ची पडले. आता ते सुंदर परमाणू शिल्लकच नाहीत, आणि म्हणून तुमच्यासारखा सुंदर शरीरधारी, सौंदर्यवान व्यक्ती आम्हाला पृथ्वी तलावरती दुसरा कुणीही दिसत नाही. बोला, श्री मानतुंगाचार्य भगवंतांची स्तुती करताना म्हणतात, यत्ते समानम अपरम रूपम नाही अस्ति. तुमच्यासारखा समान रूपधारी दुसरा कोणीही नाही. यावरून लक्षात येतं की खरोखर या तीर्थंकर परमात्म्यांची किती अगाध महिमा आहे. म्हटले ना पुढच्या छंदामध्ये, वक्त्रम क्वते सुर नरो रगनेत्र हारी निशेष निर्जित जगत त्रितयोपमानम बिंबम कलंक मलिनम क्वनिशाकरस्य यद्वासरे भवती पांडु पलाश कल्पम. किती सांगायचं, खूप उपमा, खूप विशेषता सांगितलेल्या आहे. चंद्रासारखी उपमा द्यावी म्हटलं तर चंद्र सकाळ झाल्यानंतर फिक्का पडतो, त्या पलाशाच्या पानाप्रमाणे कुठे गायब होतो कळत नाही. आणि हे भगवान, तुमचं मुखमंडल इतकं सुंदर आहे, इंद्र, नाग, नरेंद्र यांची नजर ठहरत नाही, थांबत नाही. इतकं अलौकिक सौंदर्य, विश्वातल्या संपूर्ण उपमांना जिंकणारं असं आपलं अद्भुत रूप आहे. अशा प्रकारे येथे अनेक पद्धतीने वर्णन करण्यात आलेलं आहे.
हे सर्व का सांगतो आहे? आपण दररोज नमोकार मंत्र म्हणतो, तर नमोकार मंत्र म्हणत असताना नमो अरिहंताणम म्हणतो. त्या अरिहंतांचं स्वरूप आपल्याला माहिती पाहिजे. त्यांचं बाह्य स्वरूपच जर एवढं अलौकिक आणि उत्कृष्ट असेल तर बोला, त्यांच्या अंतरंगामध्ये जी विशुद्धता प्रकट झाली, 4 घाती कर्मांच्या अभावामध्ये अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख आणि अनंत वीर्य हे गुण चतुष्टय प्रकट झाले, त्यांची महिमा किती अद्भुत असेल. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय आणि अंतराय या 4 घाती कर्मांचा अभाव केल्यामुळे त्यांचे अंतरंग गुण इतक्या परिपूर्ण शुद्ध दशेला प्राप्त करतात की आपोआपच त्यांच्या अंतरंग विकासाला महत्व आहे आणि त्याच्या निमित्ताने त्यांचे हे बाह्य शरीर सुद्धा सहजच इतकं विशुद्धतेला किंवा सौंदर्याला सहजरित्या प्राप्त होतं. मग बोला, अशी उत्कृष्ट वीतरागता साधणाऱ्या तीर्थंकर परमात्म्यांना कोण वंदन करणार नाही? तर हे सगळे इंद्र त्यांच्या समोर नतमस्तक होतात, त्यांच्या समोर अगदी लोटांगण घालतात आणि त्यांना वंदन करतात. ओहो, तीर्थंकर परमात्मे पूर्ण वीतरागी आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही राग, द्वेष, मोह, परिग्रहाला ठेवण्याची आसक्ती, कोणताही भाव नाही आणि ते पूर्ण वीतरागी असल्यामुळेच ते सर्वांना पूज्य बनलेले आहेत. अशा वीतरागी परमात्म्यांना सुद्धा जर आपण सरागी म्हणू लागलो किंवा त्यांना सरागी असण्याचा आरोप करू लागलो तर तो खूप मोठा आवर्णवाद होईल आणि त्याचं खूप भयंकर फळ आपल्याला भोगावं लागेल. 70 कोडी इतक्या वर्षांपर्यंत, सागर इतक्या वर्षांपर्यंत जीवाला मिथ्यात्वाचा बंध होतो तो अशा प्रकारच्या देवशास्त्र गुरूंच्या अवर्णवादामुळे. आणि म्हणून खरे देव हे तीर्थंकर परमात्मा 24ही देव कधीही कुणालाही प्रसन्नही होत नाहीत आणि कधीही कुणाला शापही देत नाहीत, कारण ते परम वीतरागतेला प्राप्त झालेले आहेत. वीतरागता म्हणजे काय? समस्त कषायांचा अभाव, समस्त विकारांचा अभाव आणि संपूर्ण आत्ममग्नता, संपूर्ण विशुद्ध शुद्ध परिणामांमध्ये पूर्ण मग्नता, याचंच नाव आहे वीतरागता. आणि असे हे तीर्थंकर परमात्मा पूर्ण वीतरागी असतात. आणि अशा या वीतरागी व्यक्तित्वासमोर हे सगळे इंद्र नतमस्तक होतात, म्हणजेच साष्टांग लोटांगण घालतात. पहा ना, म्हणूनच या 100 इंद्रांनी वंदन केल्यामुळे या तीर्थंकर परमात्म्यांना त्रिलोकीनाथ असं म्हटलं जातं. 3 लोकांचे ते वंदनीय बनतात. पहा ना, हे कसं काय शक्य होतं? पहा, आपले जे देशाचे प्रधानमंत्री असतील त्या प्रधानमंत्र्यांनी जर एखादा कुठल्या तरी देशाबरोबर एखादा करार केला तर तो करार त्या व्यक्तीकडून असतो की संपूर्ण देशाकडून असतो? तो करार करणारे ते पंतप्रधान आहेत, देशाचे प्रतिनिधी आहेत, तर तो करार त्यांचा वैयक्तिक नाही आहे, संपूर्ण देशाने केलेला आहे. किती विशेष आहे! म्हणजे त्यावेळेला ती व्यक्ती मुख्य नाही तर संपूर्ण देश मुख्य आहे आणि तो करार सर्व भारतवासियांना लागू आहे. जसं एखादी आपली भारताची टीम क्रिकेट खेळायला जाते आणि तिथे जिंकते, तेव्हा ती क्रिकेट टीम जिंकली असं म्हटलं जात नाही, संपूर्ण भारत जिंकला असं मानलं जातं आणि सगळे देशवासी आनंदित होतात. जर ती टीम हारते तर संपूर्ण देश हारला असं मानलं जातं आणि ते सगळे लोक काय होतात? दुःखी होतात. ते जसं आपलं प्रतिनिधित्व करतात, अगदी त्याचप्रमाणे हे 100 इंद्र सुद्धा या समस्त गतींमधल्या जीवांचं प्रतिनिधित्व करतात. जर आपले पंतप्रधान झुकले तर संपूर्ण देश झुकला असं मानलं जातं. अगदी त्याचप्रमाणे हे इंद्र जर तीर्थंकरांपुढे नतमस्तक होतात तर हे इंद्र ज्यांचे प्रतिनिधी आहेत ते सर्व जीव त्या भगवंतांच्या समोर नतमस्तक होतात असा प्रातिनिधिक अर्थ घेतला जातो. आणि म्हणून या 100 इंद्रांच्या द्वारे ते पूज्य आहेत. याचा अर्थ यांच्या अधीन जे देव असतील, यांच्यापेक्षा कमी शक्तिशाली जे काही जीव असतील ते सुद्धा त्या भगवंतांसमोर नतमस्तक झाले असा अर्थ होतो. आणि म्हणूनच मंदिरांमध्ये भगवंतांच्या मस्तकावरती 3 छत्र लावलेले असतात. हे 3 छत्र कशाचे निदर्शक आहेत? हे 3 छत्र भगवंतांच्या 3 लोकाचे अधिपती असण्याचे निदर्शक आहेत.
ऊर्ध्वलोक, मध्यलोक आणि अधोलोक मधील सर्व जीवांचे खऱ्या अर्थाने ते त्राते आहेत. म्हणूनच भगवंतांच्या मस्तकावरती 3 छत्र त्यांच्या त्रिलोकीनाथपणाला निर्विवादरित्या सिद्ध करतात. तर अशा प्रकारे आपण अर्थ पाहिला देविंद विंद वंदम, की देवेंद्रांच्या समूहाद्वारे हे जे तीर्थंकर परमात्मा आहेत ते खऱ्या अर्थाने पूज्य आहेत. आणि या तीर्थंकरांच्या शासनामध्ये त्यांच्या या अलौकिक आणि अद्भुत अशा या खऱ्या अर्थाने जिन शासनामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक जीवाला हा मोक्ष मार्ग प्राप्त होऊ शकतो, प्रकट होऊ शकतो. ज्याप्रमाणे एखादा चक्रवर्ती राजा असेल तर त्या चक्रवर्ती राजाच्या सेनेला कुणी थांबवू शकत नाही, कुणी अडवू शकत नाही. अश्वमेध नावाचा यज्ञ आपण ऐकला असेल. त्या अश्वमेध यज्ञामध्ये एका घोड्याला सोडलं जातं आणि मग तो घोडा कुणीही अडवत नाही, आणि अडवला तर मग त्याला त्याच्याशी युद्ध करावं लागतं. तर ज्याप्रमाणे ज्याची सत्ता निर्विवाद आहे अशा राजाच्या सैन्याला कुणी अडवू शकत नाही, तर त्याचप्रमाणे या तीर्थंकर परमात्म्यांच्या अनंत गुणांना कुणी देखील अडवू शकत नाही. त्यांचे गुण अलंघ्य आहेत, त्यांचे गुण अनंताला पुरून उरणारे आहेत. आणि म्हणूनच त्या भक्तामृत स्तोत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, संपूर्ण मंडल शशांक कला कलाप शुभ्रा गुणास्ते त्रिभुवनम, शुभ्रा गुणास त्रिभुवनम नंग ये संश्रिता त्रिजगदीश्वरनाथमेकम कस्तान निवारयति संचरतो यथेष्टम. की तुमचे जे अनंत गुण आहेत ते आता तुमच्या त्या प्रभुत्व गुणामुळे ते संपूर्ण लोकांमध्ये पसरलेले आहेत आणि तुमच्या गुणांना निवारण करण्यामध्ये आता कुणीही समर्थ नाही. अशा प्रकारे हे तीर्थंकर परमात्मा अनंत अनंत महिमेला धारण करणारे आहेत. आणि त्यांची महिमा या बाह्य सौंदर्यामुळे किंवा या 100 इंद्रांनी नतमस्तक झाल्यामुळे नाहीये. त्यांच्यामध्ये विद्यमान असलेले गुण मोक्ष मार्गस्य नेतारम भेत्तारम कर्म भूभृताम ज्ञातारम विश्वतत्वानाम वंदे तद्गुण लब्धये. तुम्ही मोक्ष मार्गाचे नेते आहात, कर्मरूपी पर्वतांचे भेत्ते आहात आणि सर्वज्ञतेला प्राप्त झाणारे आहात, सर्व लोकाला जाणणारे आहात, असे वीतराग सर्वज्ञ आणि हितोपदेशी आहात, म्हणून तुम्ही आम्हाला पूज्य आहात. अशा प्रकारे त्यांच्या गुणांमुळे भगवंताची पूज्यता आहे. हेच आपण या पदामधून शिकलं पाहिजे. देविंद विंद वंदम, बोला एक शब्द आहे, परंतु त्या एक शब्दामधून आपल्याला किती मोठं तत्वज्ञान हे आचार्य नेमिचंद्र सिद्धांती देव शिकवत आहेत, याचा बोध करून घेणं हे आपलं खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे. पहा, हे पटकन वाचून त्याचा अर्थ आपण करून पुढे जाऊ शकतो, पण मला म्हणायचंय केवळ ज्ञान करून घेऊन काय लाभ आहे? त्या भगवंतांचं आम्हाला स्वरूपच कळालं नाही, त्या जिनवर वृषभांचं अंतर्बाह्य स्वरूप त्यांची ओळखच झाली नाही, तर मग त्यांना नमस्कार का केला जातो आहे याचं कारणच मला कळणार नाही. आणि मग त्यांना नमस्कार करण्याचं प्रयोजन देखील खऱ्या अर्थानं सिद्ध होणार नाही. आणि म्हणून त्यांचा परिचय प्राप्त करून घेण्यासाठी आपण इतकी सारी चर्चा केली. सर्व प्रकारे दोषांचा अभाव करून, सर्व प्रकारे गुणांची प्राप्ती करून, आपल्या संपूर्ण गुणांना पूर्णरित्या शुद्ध केलेले असे हे तीर्थंकर परमात्मा खऱ्या अर्थाने जिन शासनाचे नायक आहेत. ते तीर्थंकर आहेत, तीर्थाला करणारे आहेत. तीर्थ कशाला म्हणतात? तर तीर्थ म्हणजे ज्यामधून संसार रूपी समुद्र पार केला जातो त्यालाच तीर्थ म्हणतात. पुन्हा एकदा, ज्याद्वारे संसाराचा समुद्र पार केला जातो, ओलांडला जातो, त्याला तीर्थ म्हणतात. आणि अशा या तीर्थाला करणारे म्हणजे अशा या तीर्थाची रचना करणारे त्यांचंच नाव तीर्थंकर आहे. म्हणजे संपूर्ण संसाराचा सागर पार करण्यामध्ये आपल्याला जे सहाय्यक होतात त्यांनाच तीर्थंकर असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण या तीर्थंकर परमात्म्यांची थोडीशी महिमा पाहिली, त्यांचं स्वरूप पाहिलं, जे की गरजेचं होतं. इथून पुढे बाकी आपल्याला द्रव्य संग्रहाला शिकायचं आहे, प्रारंभ करायचा आहे. काल मी एक वाक्य म्हणालो होतो
की नमस्कार आपण अनेक वेळेला केले, अनेकांनी आपल्याला नमस्कार केले, परंतु नमस्काराचं स्वरूप आपल्याला काही कळालं नाही असं मी काल म्हणालो होतो आणि आज खरोखर मला त्याची चर्चा करायची होती. परंतु भगवंतांची महिमा अशी आगाध आहे की तो विषय आज घेता आला नाही. आपण त्या भगवंतांच्या स्वरूपाविषयी अत्यंत विस्ताराने चर्चा केली. आपण या नमस्काराविषयी खूपच सुंदर, खूपच गूढ आणि खूपच आपल्या अंतरंगाला विचार करायला लावणारी अशी गोष्ट या नमस्काराविषयी शिकणार आहोत. ती उद्याच्या भागामध्ये आपण या तीर्थंकरांचं स्वरूप समजावून घेऊन आपल्या निज आत्म्याच्या कल्याणामध्ये प्रवृत्त व्हावं या मंगल भावनेने ओम नमः. पंडित प्रसन्नजी शास्त्री यांचे प्रवचन आपण इथे ऐकले. खूप मार्मिक विषय सुरू आहे द्रव्य संग्रह, आणि आपण सर्वजण फार उत्साहाने ऐकता आहात हे बघून अत्यधिक आनंद होतोय. अशाच प्रकारे आपण सर्व लाभ घेत राहा आणि खूप सुंदर सुंदर विषय पुढे पुढे येत राहतील. आता जिन्वाय स्तुती करूया आणि आजच्या कार्यक्रमाला इथे समापन करूया. सर्वजण हात जोडतील. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, सोवानी मस्तक नमो सदा देत हूँ धो. 9 वेळेस नमस्कार. उद्याचा कार्यक्रम यथावत राहील. उद्या रात्री सुद्धा 8 ते 8:45 पर्यंत आपल्याला प्रवचनाचा लाभ मिळेल. आम्ही 5-10 मिनिटं आधीच सुरू करतो लिंक, त्यामुळे कोणी जॉईन झालं तरी त्यांना लाभ मिळेल. रत्नाकर पंचमी शतकाचा सुंदर पद्यानुवाद इथे चालवला जातो, तर सर्वजण त्याचाही लाभ घेऊ शकता. आणि आता टेलिग्राम ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुप आम्ही उघडू शकत नाही, टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही तुमच्या शंका पोस्ट करू शकता. नाहीतर मग या चॅट बॉक्स मध्ये पण, झूम आयडीच्या चॅट बॉक्स मध्ये पण आपण आपल्याला काही शंका असतील प्रवचनासंबंधी त्या शंका विचारू शकता. प्रसन्नजींना 5 मिनिटाचा वेळ घेतलाय. प्रसन्नजींचा आपण विशेष आजच्या प्रवचनामध्ये कुणाला काही शंका असतील तर ते प्रसन्नजींना विचारू शकतात. एक हात वरती होतोय.